हसून बाहेर काढा हसन तो आधी गेला का चला हसूच राहिलं नाही तुमचं काय माहिती हसू जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात जी रागात असतात ती माहिती असतात आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कानाच्या पण हसत काय बोलायला महिला म्हणलं पहिले परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तुम्हाला एक काम सांगणार आहे सांगा सांगा भाऊ बहिणीला बोलू शकतो बहीण भावाला बोलू शकतो मी भाऊ आहे तुम्ही बहीण आहे माझा थोडा तुम्हाला बोलायचा अधिकार आहे तुमचा मला ऐकण्याचा अधिकार आहे आजपासून एकच काम करायचं उद्यापासून महिले परिवाराच्या कार्यक्रमानिमित्त उद्यापासून संध्याकाळी स्वयंपाक करताना पीठ मारताना चपाती करताना बटाटे कापताना मुलाला मुलीला जवळ घ्यायचं आणि फक्त तिघांनी हरिपाठ करायचं बस काही पहिले 2-3 दिवस पोरं येण्यामध्ये करते बाथरूमला आली पोरं येते आणि त्यांना ते शोधतं वय घ्यायचं खरं सांग हा प्रयोग जर तुम्ही 8 दिवस केला ना 8 दिवस तर 8 दिवसांनी तुमचं मुलगच तुम्हाला म्हणेल मग मी हरिपाठ आणि हा प्रयोग जर तुम्ही 1 महिना केला म्हणजे 6-11 6-12 पर्यंत जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुम्हाला सगळं ठेवतो 1 महिन्याला तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही माऊली तुमचा हरिपाठ तुम्ही करायचं नाही तुम्ही करायचं नाही माऊलीच 5 वाजता गॅस जवळ गेलं की आपोआप आपण अभंग सुरू करणार अभंग थोडे खालीवर होते कारण आपलं चित्त स्थिर नाही या अभंगाचा नंबर खालीवर होईल होईल पण सगळे आणि आम्ही करणारा 30 रुपये खर्च करा देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा तिला फडकं ठेवा रोज हळद कुंकवा 8 दिवसाला ते फडकं घेऊन करा परत तुम्हाला पटणार नाही 6-11-2025 ला सुद्धा ज्ञानोबाबांचा साक्षात्कार झाला आज माऊलीचा साक्षात्कार आहे आज आता ह्या घडीला फक्त आपल्याला त्यातला आपण तिथपर्यंत पोहोचत नाही तर आजही संजीवन समाजाचा एज्युकेटेड लोकांनी काय काय एज्युकेटेड डॉक्टर न्यूटन गॅलिलिओ न्यूटन चार्ल्स आइन्स्टाईन गॅलिलिओ न्यूटन पास्कल आर्किमिडीज पार 2020 मध्ये अब्दुल कलाम इथपर्यंत शास्त्रज्ञ झाले सगळ्या शास्त्रज्ञांनी जेवढे शोध लावले प्रत्येक शोधामध्ये खंडन पण ज्ञानेश्वरी विश्वात असा ग्रंथ आहे 750 वर्षात एका ओवीचं खंडन कोणाला करतात काय म्हणताय एका ओवीचं खंडन मला एका विद्वान माणसाने प्रश्न विचारला होता ज्ञानेश्वरीच्या ओवीचं खंडन का होत नाही तर मी त्याला उत्तर दिलं ज्ञानेश्वरी नित्य नव्हे तिचा रोज अर्थ वाचा रोज नवा तिच्या अर्थाचा अंतच लागू शकत नाही म्हणून नाही लावलं ज्ञानेश्वरीचं दर्शन जरी घेतलं तरी जीवन सफल होईल पहिला मुलगा आहे का हा मायेचा मुलगा आहे तुम्ही काय गाडी करायचं आता काम जर पुन्हा राहिला तर क्रोध नाही शब्द मी राहिलो काम हा पुन्हा राहिला आणि 80% जेलमधले आरोपी 2 मिनिटाचा राग आला नाही खून करायला काय 2-4 दिवस लागले नाही मर्डर करायला काय 5-6 दिवस लागले नाही गोळीबार करायला काय दुपार लागले आता एखाद्याला म्हणलं कीर्तन समजवता आला तू इंद्रिकर बोकस इंद्रिकर काय एका झापडी गेली नाही पण ते 10 लाख खर्चायचे का पाया फक्त तुमच्या 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो तुम्ही वाईट वागतच का मला हे समजलं काय तुम्हाला वाईट वागण्यामध्ये मजा काय मला म्हणत थोडा सासूचा छळ करण्यात काय मजा वाईट आपल्याला येणार ती बिचारी तर कधीतरी एकदा जाणार ती काय ती राहिला आणि ती वेळ आपल्यावर मग थोडं ऍडजस्टमेंट करूनच जरा थोडी बोलते आता वय झाले थोडी बोलते थोडी स्वच्छता नाही ठेवता येत तिला कंपत झाले
बोलू द्या. आणि यदा कदाचित तिचा आशीर्वाद हा देवापेक्षा मोठा आहे. तिने जर आपल्याला मृत्यू समयाला आशीर्वाद दिला ना, तो आपल्याला देवापेक्षा थोडं सण करा, सण करा. काय ऍडजस्टमेंट करायला काय आज एकही माणूस घरात ऍडजस्ट करायला तयार नाही. कचेरीमध्ये 3च माणसं आहेत, घटस्फोट, इस्टेटीच्या वाटण्या आणि मारामाऱ्या. 4था माणूसच कचेरीत येईल. जमिनीचं भांडण, इस्टेटीची वाटवाट आणि घटस्फोट. आणि यांचं काय झालं, काही झालं मला मोकळं करा. काय करू तुम्ही वैताग दिला. काही झालं मला राहायचं, माझी कॅपॅसिटी संपला, माझं मला म्हणा. तुम्ही ऍडजस्ट करा. खरं ऍडजस्टमेंट मध्ये किंमत आहे. तुम्ही थोडं ऍडजस्ट करा. मुलाशी थोडं ऍडजस्ट करा, मुलीशी थोडं ऍडजस्ट करा, मुलीला थोडं कंट्रोल करा. आणि महिला म्हणजे मुलीला एकच सांगा, मुलांना दिले नवऱ्याचं काही सांगणार, पण निदान नवऱ्याची भीती तर दाखवा. भीती दाखवा. पोरगीला पोरगी उशिरा आली तर सांगा गेला तो बाप फटकेल बरं का, नीट राहा. शनी त्यांना विचारल्याशिवाय जाऊ नको, नाही तर परिणाम वाईट होती. एवढं का म्हणा, एवढं म्हणा. मग पहिला पोरगा कोणी काम, दुसरा कोणी क्रोध. मग आता काम अपूर्ण राहिला का कोण काय झाला, गेलं बोंबाला घेतो क्रोध. आणि काम जर पुरा झाला का लोक तयार. सूत्र बाकी सुंदर आहे. काम पुरा झाला नाही का क्रोध, आणि काम पुरा झाला लोक, आणि लोक तयार झाला का जी गोष्ट मला मिळणार आहे लगेच क्रोध, लगेच मग लगेच मत्सर, आणि मत्सर झाला काम काम, आणि अहंकार झाला का नाश. बाकी सूत्र बाहेर कोणता झाला, गेलं बाबा काम. तो काय पुरा झाला नाही, लगेच कोणाला बोला मला क्रोध. आणि काम पुरा झाला लगेच कोणाला, ती गोष्ट मला वारंवार मिळावा, लोक तयार झाला. लोक तयार झाल्यामुळं मीच फक्त शहाणा आहे, मत तयार झाला. माझ्यासारखा कोणी नाही, अहंकार तयार झाला. आणि हे मीच करतो, बाकीचे कच्चे, हा मत्सर तयार झाला. आणि 6 जणांनी कार्यक्रम केला. कोणचा सबला. आता हे 6 झाले, हे तर 6 पोर आहे, अजून पोरी राहिला ना. त्यातली पहिली पोरगी इतकी नंगाट आहे. आशा बायकोला भाऊ नसावा. आशा झाली का इच्छा झाली का तृष्णा. आणि 16च्या 16 जण आपल्याच्यानं मारणं शक्य नाही. आपण 16ला मारू शकतो का 12 नाही. आपण एक आई करून महिला म्हणतात, पुरुष म्हणतात. हे 12 जण काय आपल्याच्यानं कंट्रोल होत नाही. बरोबर. यांचा नातच सोडून द्यावा, यांच्या आईलाच गाठवा. तिची आई माया. आता या 12 काय उपयोग होणार, ते तुम्हाला जमू देणार नाही. आपण नातच सोडून देऊ, त्यांच्या आईला गाठवा. पण एक घोटाळा आहे, त्यांची आई कोणाला घाबरती याचा शोध लावला पाहिजे. नाही तर तिच्या डायरेक्ट नादी लागला की आपला कार्यक्रम करी. माया होती. मग आपल्याला कळलं, काय कळलं माहिती, हिच्या माया फक्त भजनाला घाबरते. आपल्याला शोध लागला तर हिला सगळ्यात बेरोजगार हरी हरी तुम्ही सापडलं. माया घालायला एक जण सापडला आपल्याला, कोण, भजन. आता भजन कोणतं, हरिपाठाने काकडा केला तर तिला वाटत द्यावा. आणि ती सगळ्यात घाबरती पण बरं आपण भजन करायचं.
हरिपाठ मग काका कोणी केला आपण केलं भजन माया गेली पळून आणि मग भक्ती म्हणली मी शिवाय एवढं नाम यावं ही शिव होतीच पण हिला जीव पाणी बनवलं नाही आणि मग हिला वाटलं जेने माझ्या मनाला पोहोचला आणि आज वैने परिवाराच्या कार्यक्रमात एक धडा ठेवा सगळं खचूया मन खचूया हे जाऊ हे चालणार ते गाडी जाणार आहे बंगला जाणार आहे आपणच जाणार बंगल्यात एक दिवस आपण सुद्धा जाणार येता खेत नाही हे मरू द्या 80% डॉक्टर लोक सांगत हे खाली बस आहे बस खाली आणि घेतलं ते डिलीट कर ते टाकून मला हाय तेच मीटर तू वाढव दुखणं पैसे तू कमवून इज्जत नाही घालला 80% पेशंट दवाखान्यामध्ये मनोरुग्ण आहे बोला तुमचं काय शरीराचे आजार कमी आहेत मनाशा म्हणजे म्हणजे तुम्ही देणार तुम्हाला एकच आजार मी खेळलो काय विसरून टाका सगळं विसरून टाका आजपासून काय काहीच आपलं 2 टाइम खायचं 2 टाइम मस्त हरिपाठ करायला
मजेत परमार्थ करायचा आहे काय उद्याचे कीर्तन होईल याची गॅरंटी नाही आणि काय या मागच्यांसाठी केलं तर काय फरक आता हे तुम्ही एवढे लोक आहेत रात्र दिवस तुम्ही इस्टेट कमावली तिचा उपभोग घेणार का तुम्हीच सांगा मला बंगल्याला तुम्ही पोर्च काढला आणि पोर्च मध्ये जिना काढला ते आपला सोपाला काढला त्याच्यात बसणार का तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार का तू तर